आमचा एक कर्मचारी स्वर्गीय निलेश परसाळ याचं अपघाती निधन झालं. त्याच्या जाण्यानं त्याच्या कुटुंबाला फार मोठ्या प्रमाणात धक्का बसला. असं आपल्या बँकेला सुद्धा बसला. बँकेतला अत्यंत कामसूप, प्रेमळ आणि आजाद शत्रू अशा प्रकारचा आमचा कर्मचारी होता. तसंच त्याला क्लार्क म्हणून प्रमोशन मिळालं होतं. पण नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळं होतं, त्यामुळं त्याचा अपघाती निधन झालं. त्याच्या कुटुंबाला त्या कर्मचाऱ्यांनी मदत केलीच आहे. बँकेने फार मोठ्या प्रमाणात मदत केली. त्याच्या धर्मपत्नीला क्लार्क म्हणून नियुक्ती देण्याचं काम या निमित्तानं केलेलं आहे. निश्चितपणानं त्या कुटुंबाला बँकेनं हातभार लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याची जी लहान मुलं आहेत त्यांना उपजीविकेचं साधन निर्माण करून देण्याचं काम आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने केलं. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष MD सगळ्या संचालकांच्या मनापासून अभिनंदन करेन. कारण निलेशच्या निधनानंतर आम्ही हा प्रस्ताव मागच्या मिटिंगला साधारणतः एक 5-6 दिवसापूर्वी आणला आणि तात्काळ त्याला मंजुरी देण्याचं काम हे जिल्हा बँकेने केलं आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षाचं सर्व संचालकांच्या मनापासून अभिनंदन करतो. अशा प्रकारची एक आगळीवेगळी मदत तातडीने देण्याचं काम जिल्हा बँकेने केलेलं आहे आणि एक गरीब घरातील कुटुंबाच्या प्रपंचाला हातभार लावण्याचं काम केलं आहे. धन्यवाद. बोला. खऱ्या अर्थानं काही दिवसापूर्वी आमचे सहकारी मित्र आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे म्हणून ज्यांची नवीनच नियुक्ती झालेली होती ते निलेश आप्पासाहेब रसाळ यांचं अपघाती निधन झालं आणि त्या निधनानंतर त्यांचं पूर्ण कुटुंब खऱ्या अर्थानं निलेशचा आधार होता आणि निलेशच्या जाण्यानं सर्व कुटुंब पोरकं झालेलं होतं. तर त्या कुटुंबाला सहकार्य करण्याचं काम खऱ्या अर्थानं ज्यांनी केलं, खेड तालुक्यात ज्यांचं नाव कार्यसम्राट म्हणून घेतलं जातं ते खऱ्या अर्थानं आदरणीय कार्यसम्राट आमदार आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक दिलीपांना मोहिते पाटील यांच्या कार्यतत्परतेने पाठपुराव्यानं 20 दिवसामध्ये निलेशच्या धर्मपत्नीला या ठिकाणी अनुकंपावरती नियुक्ती करण्यात आलेली आहे. जिल्हा बँकेच्या वतीनं त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मी जिल्हा बँकेचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, संपूर्ण संचालक मंडळ असेल, MD असेल, सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवक संघटना असेल, आमची तालुक्याची जी संघटना आहे त्या संघटनेच्या वतीनं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. संघटनेच्या वतीनं या ठिकाणी निलेशच्या कुटुंबाला थोडीशी आर्थिक मदत करण्याचं काम देखील संघटनेच्या वतीने झालेलं आहे. संघटनेने देखील या ठिकाणी